महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींना आजही वाटतंय, जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले असते तर जसा करेक्ट कार्यक्रम बदलापूरच्या अक्षय शिंदेचा झाला होता, तसाच डोंगराळ्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या विजय खैरनारचा झाला असता. हे विधान आहे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचं. ज्योती वाघमारे यांच्या या विधानानं भाजप आणि शिवसेना यांच्या वादाला नवीन रूप येण्याची शक्यता वाढली आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्गुण खून करण्याची घटना घडली होती. या घटनेला 15 दिवस उलटूनही चिमुरडीला अद्याप न्याय मिळालेला नाही. आरोपीला तात्काळ फाशी व्हावी यासाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. एका क्रूर नराधमाला शिक्षा व्हावी आणि निष्पाप बालिकेला न्याय मिळावा यासाठी संतांची भूमी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात उपोषण करण्याची वेळ नातेवाईकांवर येते. ही एक पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करण्याची घटना असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला. त्यातच एका माध्यमाशी बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण आल्याचं पाहायला मिळतंय. भाजप शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांचा वाद कित्येक दिवसांपासून महाराष्ट्र बघतोय, परंतु ज्योती वाघमारे यांच्या डोंगराळ्यातील घटनेनंतर केलेल्या या विधानामुळे हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. ज्योती वाघमारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीलाच आव्हान दिलंय. ज्योती वाघमारे यांच्या मते देवेंद्र फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले असते तर जसा बदलापूरच्या अक्षय शिंदेचा करेक्ट कार्यक्रम लावला, तसाच डोंगराळ्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या विजय खैरनारचा झाला असता. वाघमारेंच्या या विधानानं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडे ज्योती वाघमारे यांनी बोट दाखवलंय. आता या विधानानं राजकीय वर्तुळात काय खळबळ उडते हे पाहणंच महत्वाचं. लोक टाइम्स मराठीसाठी मी श्याम आहिरे, मालेगाव.